अपक्ष आमदारांचा पाठिंबा नसला तरी माझा पाठिंबा कायम आहे तुम्हाला. सत्ता महत्वाची असते रचना, राज्य महत्वाचं. मंत्रालयात नसलं तरी माझ्यावर आहे ना राज्य तुमचं. असलं राज्य असेल ना तसा जबरदस्त कारभार करीन ना मी. 2 महिन्यात भरभराट करतो का नाही बघ माझ्या राज्याची. कोणी अडवलंय? हॅलो, बोला ड्युटी साहेब. अभिनंदन माननीय आमदार मांगले साहेब. अहो लाजवता काय ड्युटी साहेब? नाही अपक्ष असलो तरी तुमचंच लक्ष होतं का नाही? सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच का नाही? काही समजलं? नाही, आशीर्वादाचा फोनवरून नाही, प्रत्यक्ष भेटा पाठिंब्याचं पत्र घेऊन. नाही ते म्हणजे कसं, गुरुजींना विचारावं लागेल का नाही? मी गुरुजींना विचारल्याशिवाय काहीच करीत नाही. काही समजलं? गुरुजी म्हणाल पाठिंबा तर पाठिंबा, काय तर थोडं थांबा. कोण आहे कोण गुरुजी तुमचा? गुरुजी. नमस्कार गुरुजी. हॅलो. हॅलो. दे फोन दे त्यांना. नाही तुमच्याशी कसं बोलतील? पैसे असतील तरच बोलतात का नाही? मांगले काय विचारधारा वगैरे असते की नाही? असायला पाहिजे. राजकारणी लोकांना विचारधारा असायला पाहिजे. विचारधारा एखाद्या बाईसारखी असते. राजकारणीने ठेवायला पाहिजे ना. विचारधारा कसली? आयशीच्या भावाची विचारधारा? नाही त्याचं नाव. आता तुम्ही म्हटलं ना विचारधारा ही बाईसारखी असते, मग एकच कशाला 2-4 बाया विचारधारा बनून? नाही गुरुजी म्हणतात, मी नव्ह. याच्या गुरुजीचं आहे. मुरकुटे ने सबका स्वागत अपने स्टाइल में किया. क्योंकि मुरकुटे जानता था जहाँ सैनिक होते वहाँ छावनी होती है और जहाँ आमदार होते वहाँ लावनी होती है. हमारी वरती उभी राहुनी, मारी वरती उभी राहुनी, वाट पाहिले का, वाट पाहिले का. वाटलं होत तुम्ही, वाटलं होत तुम्ही, हे वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या.
एंजॉय। थैंक यू। सारे अपक्ष आमदारों को उठाकर मुरकुटे ने दिवटे की। बोलणं महत्वाचं नाही, कृती महत्वाची. अरे लग्न झालं त्या काळात मी लोकांच्या शेतात कामाला जायचो. सासऱ्यांनी माझ्या लग्नात बँड लावला नव्हता, खर्च नको म्हणून. त्या दिवशी शपथ घेतली, एवढा पैसा कमवून की रोज रात्री दारात बँड वाजवीन. उमरीकर, बोला की अण्णा. एक गोष्ट लक्षात ठेव. काय काय? कोणी बाबू किती काही पैसे दिले ना तरी मंत्रीपद सोडायचं नाही. काय म्हणजे पतिवर्तेले कुंकू आणि आमदाराले लाल देवा कंपल्सरी आहे, कंपल्सरी. हेच विचार करायलो. महामंडळ मागाव म्हणतो. त्याचे कसलं काय नसतंय. क्वालिटी. कोणतं खातं मागायचं पण? ते पहिली टर्म आहे ना, हा. मग तू पशुसंवर्धन नाही तर बालविकास खातं माग. हे या खात्यात काही झंझट नाही राहत. याच्यात काय चालू आहे काय नाही कोणाला काही घेणं देत नसते. शेफ राहते एकदम. तुला सांगतो उमरीकर, कधी कधी तर एकाच माणसाला देतात हे दोन्ही खाते. सरकारले काय लोकांचे पोरं काय आणि डोरं काय सारखेच आहे दिले. अहो यावेळी मतदानाला ना लई पैसे खर्च झाले बघा. आणि मग जे देशी पित होते ना त्यांनी स्कॉच मागितले. जे बायका गाऊन घालून विड्या वळ्यात बसलेत ना त्यांनी पैठणी घातलेत. कार्यकर्ते हो कार्यकर्ते. त्यांच्या आईला ह्यांच्या रोज चिकन त्याच्या आईला एकादशीला पण सोडले नाहीत बघा. बरं प्रत्येकाला ना तंगडच पाहिजे म्हणालेत बघा. आता तुम्ही सांगा मला विधानसभेची निवडणूक कशी लढाव माणसानी, कशी लढाव काय? काय राहते, ईदीचा बकरा महिनाभर पोसा लागते. तिले चांगलं खाऊ पिऊ घालायला लागते, त्याचे लाड करा लागते. आमचे गोळे साहेब नेहमी म्हणत होते, काटने के पहिले वाटणे का रहता. कटकट खरं सांगू यार, आपण गलती केली गलती. आपण ना ड्युटीच्या इकडे जायला पाहिजे होतं. अबे पिंगळ कुठे गेला? अबे पायन दिले पिंगळ कुठे? अबे आत्ता होतं ना. होय पिंगळ कुठे गेला भाई? अबे पिंगळे, हो पिंगळे, फालतू जादूची प्रयोग करू नको. हो पण मी तर ऐकलं होतं की तुम्ही स्वतःहून मुरकुटे साहेबांना पाठिंबा दिलता म्हणून. कार्यकर्ता होतो ना मी मुरकुट्याचा कार्यकर्ता होतो. कार्यकर्ता हमेशा गोट्यासारखा राहते, लटकत राहते असा. गोट्याची जागा बाहेरच गेटवर, त्याला अंदर एंट्री नाही आहे, कुठंच नाही बरं. हा गोटेले कायम चड्डीत राहा लागते. उगाच नाही माणूस दिवसातून 10 वेळा गोटे चेक करते. अबे प्रेम आहे म्हणून चेक करते का? नाही आहेत का नाही गेल्या गावा म्हणून चेक करते काय? काय नाही हो, काय आमदार बिमदार नसते. उमरीकर, तुम्हाला काही ड्युटीच्या कार्यकर्त्याने पळवून नेल तर असं ऐकलं ना? हा ना. अहो ती वेगळंच लपड आहे. तुम्हाला सांगतो, हे ड्युटी साहेबाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आपल्याला उचललं. त्यांच्या आईला ह्यांच्या आम्हाला मिरवणूक पण काढू दिले नाही बघा. ओ अण्णा, अण्णा जरा पाण्याची बाटली द्या.
काय 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 चाललंय गाडी का टाकताय ते हा? अरे जाऊन आला ना तीनदा आता. हो डायबिटीस पेशंट आहे आणि खड्डे बघा की हादरे बसायला लागले तर. हा, मग मी काय करू कामं करायची ना मतदारसंघामध्ये. अहो जाऊ द्या, लय प्रेशर वाटलंय माझं. ए गाडी थांबव. थांबव गाडी थांबव. तर काय गाडीत मुतणार का? बाटलीत. म्हणजे गाडीतच की. अहो काय धंदे लावले राव तुम्ही. हा आमदार माणूस बाटलीत मुततो. उतरा चला उतरा. हो उमरीकर चला चला लवकर. जरा जोर लावा. 2 टायमाचं काय ते एकदाच करून टाका. चला. हो ते काय माझ्या हातात आहे का? मग कुणाच्या हातात आहे? चला. मला वाटतं यांची पळून जायची आयडिया येईल. हो उमरीकर उमरीकर इकडे इकडे. पूर येईल धरणाला भिंत फुटन. चला पुढं हायवेला सरकारी मुतारी आहे. चला. अहो सार्वजनिक मुतारी हो. अहो तेच ते तिकडे जा. चला. अहो ऐका की इथं झाली असते की एवढ्या वेळात. अहो आमदार झाले तुम्ही आता. कुणी पाहिलं तर काय म्हणन. चला बसा पटकन. चला. 1 मिनिट बसतो. अरे इथं नाही बसा गाडीत बसा. चला. अहो नको, अरे हो, लय गाडीत प्रेशर बसा. वाटलंय. ऐका की चला. डायबिटीस पेशंट आहे मी. अहो कशाला त्रास देता? थांब. आता काय धरायला येतो का माझ्या बरोबर? इथं काय भांडाय का बे? तिकडे जाऊन मत की येड्याच आहे. तू काय पिक्चर बघायला वाकून तिथं कर बे. नाडा कोण पाडणार बे? अरे काय बघ लागलं टाकतो थांबा. काय 1 मिनिट मग फोन आला. ओ वाकडे साहेब, फोन इकडे आहे, डाव्या बाजूला. फोन बी डाव्यांच्या बाजूने गेला का काय माहित. मुरकुटे साहेबांचा फोन आहे बाबा. हॅलो साहेब नमस्कार. हॅलो आकडे काय करतो? पत्ते घडवलो आम्ही टाइमपास. मला सांग 4 राजापैकी कुठल्या राजाला मिशन असतात? मिशन काय करायला? ते हे ए जाऊ दे सोड. बदामच्या राजाला मिशन असतात. खतरनाक. एवढं बारीक लक्ष कोण देणार आहे साहेब? ज्याच्यावरती आपल्याला पैसे मिळतात ना त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. सामान्य माणसाचं सोड, पण राजावर लक्ष असलं पाहिजे, कारण राजाचं आपल्यावर लक्ष असतं. म्हणजे साहेब मुरकुटेपेक्षा दिवटे भारी असा तूच म्हणाला होतास ना रे. ती अशी मस्करी चालू होती साहेब. तुम्ही एवढं काय मनावर घेता? ही शेवटची चूक आहे. परत चूक माफ होणार नाही. हो साहेब. वाकड्या एक गोष्ट आयुष्यात कायमची लक्षात ठेव. सत्ता पाहिजे असेल तर कुत्र्यासारखी जगायची सवय लागली पाहिजे. हो साहेब. हो साहेब. हा असं केलं हो डाव जिंकालतो की मी. उमरीकर आपण इथं डाव जिंकासाठी नसतो. डाव जिंकासाठी असते दिवटे नाही तो मुरकुटे. आपण फक्त डाव जिंकून द्यायचा असतो.
होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या, वाटलं होत तुम्ही या. मग तुम्ही काय इथं झोपणार आहे काय माझ्याबरोबर? मुरकुटे साहेबांनी आमदारांना पकडून ठेवायची जबाबदारी दिली मला. पण आता हॉटेल सोडून मी कुठं पळून जाणार आहे? आणि तसं आहे गेलो तर तुम्हाला दिसणारच आहे ना, तुमची माणसं आहेत तिथं सगळीकडे. तर तुम्हाला बाहेर पण जाऊ द्यायचे नाही असे आदेश आहेत मुरकुटे साहेबांचे. ती जरा लईच टोचती हो. झोप आता. नाही नाही, आता आता एवढ्या लवकर काय ती झोप येते मला? मी हे सिगारेट ओढतो जरा. मलाही द्या ना. तुम्ही तो प्राध्यापक आहे ना? त्याचं काय आमदार साहेब, राजकारणाच्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कंडम असण्यापेक्षा खरा कंडम व्हावा माणसानं. त्यामुळे आईला त्याच्या एकदा वापरून फेकून तरी देता येते. पण राजकारणाच्या संस्थेला प्राध्यापक आयुष्यभर वापरला जातो. देता ना? घ्या. जास्त लाडात येऊ नका. मला इथे किती भीती वाटते माहिती तुम्हाला? अगं घाबरायचं काही कारण नाही. पण जानू, मुरकुटे मला नक्की मंत्री करतील ना? करणार माझी शोना. तू मंत्री होणार म्हणजे होणार. हो, पण जानू, मी मंत्री झाल्यावर तुम्ही 1000 आणि 500 रुपये लाच घेणं बंद करायचा. जास्त शहाणपणा करू नकोस. जानू, मी 100 वेळा सांगितलं तुम्हाला, मला अशी मजा येत नाही मोबाईलवर. आता कशी येईल मजा? तिकडे कोणी दुसरा भेटला असेल ना. रूम मध्ये कोणी आलं नव्हतं ना? तुम्हाला काहीच कशी लाज वाटत नाही हो माझ्यावर संशय घ्यायला? 100 वेळा सांगितलं माझ्याशिवाय इथं कोणीच नाही म्हणून. राजकारणी लोकांचा काही भरोसा नसतो ग. त्यात तुझा स्वभाव असा, तुला कोणालाच नाही म्हणता येत नाही. कुठं नाही म्हणायचं कळतं मला. हा, सामाजिक कार्यात मी फक्त कोणाला नाही म्हणत नाही. नंतर हे पण सामाजिक कार्यच वाटायला लागतं. हे काय? काही नाही. बर, एक पप्पी दे ना. नाही, आधी तुम्ही. दे ना पटकन. मिनिस्टरशी असं वागायचं असतं का? म्वा! म्वा! चल. तू मला बाल्कनीतनं चंद्र दाखव. मी आपल्या टेरेसवर चंद्र दाखवतो. मला कंटाळा आलाय. प्लीज ग. हे बघ, हा पडदा बघ. हे बघ, बाहेर हे टेबल खुर्च्या बघितलंस? आता थांब, तुला डस्टबिन पण दाखवतो. हे बघ. हे धंदे चालले तुझे? माझा संशय खोटा नव्हता. मला वेळ लागला नाहीये संशय घ्यायला. ओ ऐका, ओ साहेब ऐका, मी सांगतो तुम्हाला समजून. काय झालं म्हणजे, तुम्ही शांत व्हा ना. शेवटी लायकी दाखवलीसच तू. झोपली असशील तू याच्या बरोबर. ए, तू गप्पा बसा. हे बघ, हे आमदार पिंगळे, बघितलास? बघितलास? हो, मी ह्यांच्या बरोबर झोपले होते. तुला काय करायचं ते कर. हो, आहे आमचं लफड. काय बोलताय बाई तुम्ही? गप्पा बसा, रामखोर साला. हे बघा, तुम्हाला त्याचा फोन आला तर बिंदास सांगा, हो आपलं लफडं आहे म्हणून.
आई घाल्या जोरात. नाही नाही आप्पा, तो मला नाही. जेवला ना तू, लाव ना जोर लाव जरा. आप्पा बोला बोला. अहो, बाहेरून पक्षात आलेले लोक मंत्री झाले, मला अजून एकदाही संधी मिळाली नाही. चर्चेसाठी पक्षाची बाजू मांडण्यासाठी टीव्हीवरती जातो तर सगळे हसतात मला. लोक म्हणतात की म्हाताऱ्या रांडेला गिराक मिळेल, पण आप्पाला मंत्रीपद मिळणार नाही. आप्पा म्हणजे ना. बोला 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 बोला. विरोधक म्हणतात माणूस आजारी पडला तर त्याच्या विष्ठेकडे लक्ष देतील, पण आप्पा मेले तर त्याच्या निष्ठेकडे कुणीही लक्ष देणार नाही. माफ करा, जरा जास्तच बोललो मी. लहान तोंडी मोठा घास घेतला. झालं. पण मलाही हट्ट करावाचं वाटतो. माझ्यातही एक लहान मूल आहे. नाही नाही नाही, मान्य आहे आप्पा, तुमच्यात पण एक लहान मूल आहे, पण म्हणून हागूनच ठेवायला पाहिजे असं नाही ना. जरा कळ धरा आणि सगळेच कामाला लागा. इथं बसून परफेक्ट प्लॅनिंग करायची आहे. उद्या सकाळपर्यंत काही झालं तरी 4 अपक्ष आमदार आपल्या ताब्यात यायलाच पाहिजे. कळतंय का? कोण पण उठणार नाही. हा, बस आलो मी जरा. ओ दळवी मॅडम, हे बाजूला ठेवा जरा. हां, ते मत होतं नाही. हा बघा, हा व्हिडिओ बघा तुम्ही एकदा. हे आमदार पिंगळे. हो, मी ह्यांच्याबरोबर झोपले होते. कुणी बनवला हा व्हिडिओ? तुमच्याच नवऱ्याने बनवला आहे. त्याचं रेकॉर्डिंग चालू असेल तिकडं. हां, त्यांनी बनवला आणि नेमका कापून एवढाच व्हिडिओ माझ्या बायकोला पाठवलाय. आता माझी बायको मला म्हणते आत्ताच्या आत्ता परत या, नाही तर मी पत्रकार परिषद घेऊन हे सगळ्यांना व्हिडिओ दाखवते म्हणते. दळवी बाई, मला वाचवा याच्यातून. तुम्हीच मला वाचू शकता. मी तुमचे पाय सोडणार नाही. मला वाचवा याच्यातून. हो दळवी बाई. पिंगळे पाय सोडा माझे. नाही नाही, मला वाचवा. मी सोडणारच नाही. बर पिंगळे पाय तरी सोडा. अहो नाही, मला तुम्ही सोडवा याच्यातून पहिलं. पिंगळे फोन वाजतोय. हे घ्या, हे घ्या, बायकोचा फोन आहे. घ्या घ्या, हे पा. तिला सांगा कपाळावरचं कुंकू पुस म्हणावं आता. अहो पिंगळे, असं करू नका. हे घ्या, बायकोचा फोन आहे. घ्या. सांगा तुम्ही काय सांगायचं ते सांगा. ती माझं नाही ऐकणार. आता कसं नाही ऐकत? आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे ना, मग सांगा ना तिला आता समजून तुम्ही. मी नाही घाबरत. पण मी घाबरतो ना. मी घाबरतो माझ्या बायकोला. अहो सांगा तिला काहीतरी समजून. वकील आहे ना तुम्ही? हे बघा पिंगळे, तुम्हाला मुरकुटे कुठेही जाऊ देणार नाहीत. असं ना? हो. मग मी तुम्हाला कुठं जाऊ देणार अहो नाही. पिंगळे, पिंगळे काय करताय? पिंगळे, तुम्ही आधी पाय सोडा. माझा प्रॉब्लेम सोडवा, मी सोडणार नाही. 2 मिनिटं द्या, मला विचार करू दे. 2 मिनिटं द्या, पाय सोडा. हा. हॅलो, रूम क्लिनिंग. दळवी बाई, मला वाटलं तुम्ही माझा प्रॉब्लेम सोडवताय. तुम्हाला रूम क्लिनिंगची पडली. रचना, मी आजवर बघितलेली सगळ्यात बुद्धिमान बाई आहेस तू. फॉर यू डार्लिंग, चिअर्स. माझी बुद्धी कधी बघितली तुम्ही? ज्या दिवशी तू नवऱ्याला सोडून आली ना, त्या दिवशीच माझ्या लक्षात आलं, काही क्वींता आपलीच. राहू देता. ज्या दिवशी मुख्यमंत्री व्हाल त्या दिवशी माझी बुद्धी विसराल आणि मला पण. नाही 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 नाही, एक वेळ सगळ्या राज्याला विसरी. तुला कधीच नाही. शपथ. या रोमॅन्टिक मूडची शपथ. हीच ती वेळ असते जेव्हा प्रत्येक बाईला असं वाटत असतं की पुरुषांनी सगळं खरं बोलावं.
पण हीच ती वेळ असते जेव्हा प्रत्येक पुरुष सगळं खोटं बोलत असतो. चूक. कसं आहे, उलट हीच ती वेळ असते जेव्हा काहीच खरं नसतं आणि काहीच खोटं नसतं. कसं आहे, बायकांचा प्रॉब्लेम काय आहे ना, त्यांना टी व्ही समोर सोफ्यावर डोकं बंद करून बसतात आणि बेडवर आल्या ना की डोकं चालवायला लागतात. खरं तर डोकं चालवायची जागा सोफा आहे, बेड नाही. आपल्याकडे बायकांना विचार करण्यासाठी बेड हीच जागा असते. कारण कितीतरी बायकांना ज्या गोष्टी पुरुषांच्या कुशीत बसून बोलायच्या असतात त्या एकटीने उशीत तोंड खुपसून बोलाव्या लागतात. काय झालं? सगळा उत्साहच गेला. पुन्हा मूड बनवावा लागणार. कहाँ से आ रहा हो? 306 मैडम ने बुलाया. मैडम के रूम में किसी आदमी को देखा? नहीं सर. कोई दिखा तो बोलना. पिंगले तो बुरी तरह से अटक गया. उसका ऐसा हो गया, रात लगी घटने और गांड लगी फटने. हो दादा, माझं एक काम आहे. ऐका ना दादा, एक काम आहे माझं. ते काढा ना, कानातलं काढा ना जरा. हे हेडफोन काढा ना. बोल. माझं काम आहे अर्जंट. मला हायवेपर्यंत जायचं आहे, तर जरा गाडीची व्यवस्था करा ना. हायवेपर्यंत जायचं, तिथून मुंबईला जायचं, पण मला फक्त हायवेपर्यंत सोडा. हायला का मी कॉन्ट्रॅक्टर असून इथं विटांवर झोपलोय आणि तुला गाडी पाहिजे होय रे? हा, नाही ठीक आहे ना, हे विटार येते न्यायची एखादी गाडी असेल ती चालेल मला. फक्त हायवेपर्यंत तर जायचं आहे. जरा प्लीज सोडा ना. काही येडा बिडा आहे का तू? येळकाळ काय, वाजले किती, हाय कुठं, गाडी मागतोय? अरे अर्जन्सी आहे मला आता. अर्जन्सी काय वेळ काळ बघून येते का? पण हाय कोण तू? मी कोण आहे? मोबाईल दे तुमचा. 2 मिनिटात दाखवेल तुम्ही. तुम्हाला आमदार येते, तुम्ही मोबाईल द्या फक्त. तू आमदार आहे? अरे आमदार आहे. अरे काय गांजा बिंजा पिला का काय तू? ए कॉन्ट्रॅक्टर आहे ना, अवकातीत राहा. नीट बोलतो ना तुझ्याशी. हा, गांजा मिंजा काय तुझे असे कान शेकवून काढीन ना. नीट राहा. अंगाला हात लावायचं का? आमदार आहे तू? आमदार आहे तू? मला मारतो. मारू नको. टाकतो तुला आता. गेलास तू आता माझ्या हातातून. माझ्यावर हात उचलतो काय रे? भाड खाव. ये 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 आई घाल्या. मला मारतो तुला. सोडूनच टाकतो तुला. ये 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 तू मेला आता माझ्या हातून. ये ये चोरला काय यांनी फोन माझा? खरंच आमदार होता वाटतं. हॅलो. हॅलो, पिंगळे बोलतोय. अरे कुठं कुठं आहे? कुठे तू? माहित नाही कुठे, पण बराच लांब आलोय मी तिथून. हे बघ, जिथं असशील ना तिकडं पहिला निघ तू.
हे बघ गाडी भाड्यानं कर, लिफ्ट माग, वाटेल ते कर, पण निघ पहिला ऑफिसला पोच. मी आहे ऑफिसला. निघ निघ तू, निघ पहिला, निघ. ठीक आहे ठीक आहे. सॉरी हा डार्लिंग, पण निघायला लागणार. डोंट वरी, मी पुन्हा येईन.